नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र, ऐतिहासिक आणि थोडंसं दुर्लक्षित असलेलं तीर्थक्षेत्र, जिथे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो। आजचा आपला प्रवास आहे सौरंगी डोंगर म्हणजेच सुवर्णगड, महानुभव पंथाचं एक अत्यंत पवित्र केंद्र। मित्रांनो, सुवर्णगड हे स्थान महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींशी अतूट नातं सांगणार आहे। या गडावर असलेलं एकमेव एकमुखी दत्त मंदिर हे या स्थळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे। महाराष्ट्रात अनेक दत्त मंदिर आहेत, पण एकमुखी दत्ताचं हे एकमेव मंदिर असल्यामुळे या स्थळाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे। याच कारणामुळं दर गुरुवारी आणि रविवारी हजारो भाविक भक्तिभावाने दर्शनासाठी येतात। मित्रांनो, या मंदिरात दररोज नियमित आरती होते। सकाळची आणि संध्याकाळची आरती पाहणं म्हणजे मनाला एक वेगळाच शांतीचा अनुभव देणारा क्षण। विशेष म्हणजे भाविकांसाठी इथे महाप्रसादाची उत्तम सोय आहे। श्रद्धा, सेवा आणि भक्ती याचं सुंदर दर्शन इथेच पाहायला मिळतं। आता थोडंसं बोलूया या ठिकाणाच्या निसर्ग सौंदर्याबद्दल। सौरंगी डोंगरावर पोचल्यावर समोर पसरलेली आहे हिरवळ। हा डोंगर उंच असल्या कारणानं या डोंगरावरून खेड तालुक्यातील अनेक भाग आपल्याला पाहायला मिळतो। तसेच आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार आईबाग आपल्याला पाहायला मिळतो। डोंगरांगाचे निसर्गरम्य दृश्य आणि शांत वातावरण या सगळ्यात आपण नकळतच देवाच्या अधिक जवळ गेल्यासारखं वाटतं। पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर स्वर्गासारखा वाटतो। मित्रांनो, सुवर्णगडावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे। आंबेगाव तालुक्यातील पेठ येथून हा रस्ता सौरंगी डोंगरावर जातो। परंतु लक्षात ठेवा, हा संपूर्ण रस्ता हा घाट रस्ता आहे आणि सततचा चढ आहे, म्हणून गाडी सावकाश चालवणं खूप गरजेचं आहे। हा रस्ता वाहनांसाठी धोकेदायक असल्यामुळे पूर्ण काळजी घेऊनच प्रवास करा। गुरुवारी आणि रविवारी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी असते। काही जण नवसासाठी, काही जण समाधानासाठी, तर काही जण फक्त मनशांतीसाठी येतात। एकदा दर्शन झालं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं, असं हे स्थान आहे। मित्रांनो, महानुभव पंथासाठी हे स्थान केवळ एक मंदिर नाही, तर हे आहे श्रद्धेचं, साधनेचं आणि परंपरेचं प्रतीक। श्री चक्रधर स्वामींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आजही भक्तांना अध्यात्माकडे आकर्षित करते। जर तुम्ही अध्यात्मावर विश्वास ठेवत असाल, निसर्गप्रेमी असाल किंवा महाराष्ट्रातील दुर्मिळ धार्मिक स्थळांना भेट देण्याची आवड असेल, तर सौरंगी डोंगर म्हणजे सुवर्णगड तुमच्या यादीत नक्कीच असला पाहिजे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। कमेंटमध्ये आपण जर सुवर्णगडावर गेला असाल किंवा सौरंगी डोंगरावर गेला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच धार्मिक, ऐतिहासिक आणि सुंदर प्रवासात माती माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण वेळोवेळी असेच व्हिडिओ या चॅनलवर दाखवत असतो। जय श्री दत्त, जय श्री चक्रधर स्वामी। व्हिडिओ संपूर्ण पहा।